Hello everyone. What is GPAT? GPAT is a graduate pharmacy aptitude test. This GPAT examination conducted by NTA. NTA is a national testing agency. What is the examination pattern for GPAT? There is a 125 questions for 500 marks. Each question carry 4 marks and from that reduce 1 mark from right answer. Negative marking are there. 3 hours are given for exam and online mode examination. How to study for GPAT? Why we giving this exam? आता आपण विचार करतो की ही एक्झाम का द्यायची आपल्याला, तर याचे 2 फायदे असतात. ही एक्झाम दिल्यानंतर आपल्याला एम.फार्मसाठी ॲडमिशन घेता येते एका चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये. ICTमध्ये पण आपल्याला ॲडमिशन मिळू शकते. त्यानंतर दुसरा फायदा असा की ही एक्झाम दिल्यानंतर आपल्याला पर मंथ 12,000 ते 13,000 एवढं स्टायपंड मिळतं. त्याच्यानंतर आता स्टडी नेमका कसं करायचा, तर GPATचं स्टडी करण्यासाठी तुम्ही 2 प्लॅन बनवायचे, प्लॅन ए आणि प्लॅन बी. तर प्लॅन एमध्ये एका इयरमध्ये तुमचा किती स्टडी होतो आहे ते बघायचं आणि एका मंथमध्ये किती स्टडी होतो आहे ते बघायचं. असे तुमचे 2 प्लॅन बनवायचे. त्याच्यानंतर बी कॉन्फिडंट ऑन युअर सेल्फ आणि स्वतःला असेच करत राहायचं की हां मी GPAT देण्यासाठी किती प्रिपेअर आहे किंवा नाही. सिलेबस देर आर 2 कॅटेगरीज, मेजर सब्जेक्ट्स अँड मायनर सब्जेक्ट्स. There are 5 subjects in major subjects. First, pharmaceutics, pharmacology and medicinal chemistry, organic chemistry, pharmacognosy, pharmaceutical analysis. For pharmaceutics, you refer Lackman, Alton and Ansel also. For pharmacology, you refer Uday Kumar. It's sufficient. For extra knowledge, you refer K.D. Tripathi, and for medicinal chemistry, you refer Nazma Inamdar. For organic chemistry, you just learn basic things. For example, hybridization, bond polarization, covalent bond or polar bond, etc. For pharmacognosy, you refer Kokate book. Then for pharmaceutical analysis, in that titration is titration. For titration, you refer Kasture Vadadkar, and for instrumental analysis, you refer Chatwal Anand, and for UV spectroscopy, you refer Vair Sharma. Vair Sharma is the best book. Minor subjects: microbiology, biopharmaceutics, biochemistry, biotechnology. For microbiology, you refer Kokare. Biopharmaceutics, you refer ब्राह्मणकर बुक. बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजीसाठी तुम्ही सत्यनारायण बुक यूज करू शकता. आणि यू हॅव टू स्टडी डीपली. देन यू डाउनलोड द सिलेबस फ्रॉम NTA वेबसाईट. विच बुक्स आर यूज फॉर GPAT स्टडी? याआधी बघितलं आपण सिलेबसमध्ये की आपण बऱ्यापैकी डीपली वाचून घेतो. खूप म्हणजे 3rd इयरपासून जर स्टार्ट केलं तर बऱ्यापैकी आपलं वाचून होतं. त्याच्यानंतर एक्झामच्या 2-3 महिने आधी आपल्याला असं होतं की आता वाचू की नको, खूप बोर झालं आहे. तर तुम्ही कंपॅनियन आणि पियर्सन बुक यूज करू शकता, ज्याच्यामध्ये थोडंसं शॉर्टली दिलेले आणि आपल्याला रिवाईज करण्यासाठी हे बेस्ट बुक आहे. कंपॅनियनमध्ये कसं दिलेलं असतं की एक क्वेश्चन दिला आहे, त्याचे 4 ऑप्शन दिले आणि जो राईट ऑप्शन असतो त्याचं पण एक्सप्लेनेशन दिलेलं असतं आणि बाकीचे त्याच्यासोबतचे 3 ऑप्शन आहे त्याचंसुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. त्याच्यानंतर आता खूप जास्त कंटाळा आला आहे, खूप अभ्यास झाला आहे असं वाटतं आहे, पण तरी पण एक आपली जी कन्सिस्टन्सी मेंटेन व्हायला पाहिजे स्टडीसाठी. तर मग त्यासाठी तुम्ही मिशन GPAT हे बुक यूज करू शकता, जे की स्वप्नील देशपांडे सरांचं आहे. आणि त्या बुकमध्ये की पॉईंट्स दिलेले आहेत, म्हणजे की एकदम शॉर्ट ट्रिक दिले आहे, जेणेकरून आपल्याला खूप इझिली त्या लक्षात राहतील आणि क्लासिफिकेशनसाठी हे बेस्ट बुक आहे. त्याच्यानंतर आता टाईम मॅनेजमेंट कसं करायचा? You should start your study from 3rd year. Before that, let's overview your 1st and 2nd year syllabus of your university exams. त्यानंतर मॅनेज युअर डेली शेड्यूल. तुम्ही तुमचं डेली शेड्यूल मॅनेज केलं पाहिजे. म्हणजे आता खूप परीक्षा पण जवळ येत आहेत, तुम्हाला जर्नल्स वगैरे कंप्लीट करायचे, तर तुम्ही तुमचं शेड्यूल आधीच मॅनेज केलेलं असेल तर तुम्हाला नंतर जास्त त्रास होणार नाही. आणि फ्रॉम 3rd इयर यू शुड गिव्ह ॲटलिस्ट 1 hour फॉर GPAT. आणि माझ्या मते ज्या मुलींनी क्लास नाही लावला आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचं की
आता थर्ड इयरपासून तुम्ही स्टार्ट करताय तर पूर्ण सिलेबस एका इयरमध्ये कसा कंप्लीट होईल याचं टाईमटेबल बनवायचं. आणि सेकंड म्हणजे असं की एक्झामच्या एक मंथ आधी तुम्ही एक ते टाईमटेबल बनवायचं, जे की तुम्ही एका इयरमध्ये तो सिलेबस कवर केला आहे तर एका मंथमध्ये तो सिलेबस कसा कवर होईल ते बघायचं. ट्रिक्स फॉर प्रिपरेशन, एक नोटबुक बनवायची ज्याच्यामध्ये फार्मॅकोलॉजीचे क्लासिफिकेशन असतील, मेडिकेमचे क्लासिफिकेशन असतील आणि कोग्नोसीचे पण क्लासिफिकेशन तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. आणि क्लासिफिकेशन तयार करताना थोडंसं त्याला मॉडिफाय करायचं, म्हणजे डायरेक्टली लिहिलं तर एवढा फरक नाही पडत, पण समजा तुम्ही ट्री डायग्राम बनवले, त्याचे वेगवेगळे क्लास करून केले तर ते खूप छान वाटतं. त्याच्यानंतर ग्रुप स्टडी केला पाहिजे, म्हणजे कसं की ग्रुप स्टडी केल्यानंतर तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर होतात. त्याच्यानंतर ग्रुपमध्ये असं आपण फनी ट्रिक्स पण बनवू शकतो. काही काहींच्या आयडिया वेगळ्या असतात तर त्या आयडिया आपण आपल्याला कळायला पाहिजे, त्याच्यामुळे ग्रुपमध्ये स्टडी केला पाहिजे. आणि वॉच यूट्यूब व्हिडिओज लाईक फार्माकोग्नोसी, फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन टू क्लिअर युअर कन्सेप्ट्स अँड टू गिव्ह सम ट्रिक्स. डू स्टडी विथ कन्सिस्टन्सी, म्हणजे एक कन्सिस्टंट असला पाहिजे की आता तुम्ही काल स्टडी केला आहे किंवा केलेला आहे, मग तुम्हाला आज वाटतं आहे की आता मला स्टडी करायला बोर होतं आहे, तर असं नाही करायचं. जर तुम्ही काल 1 तास दिला असेल तर आज पण 1 तास द्या, पण ती कन्सिस्टन्सी मेंटेन करा. हाऊ टू सॉल्व क्वेश्चन पेपर, आता खूप जणींना असं वाटतं की हां जीपॅट झाला तर तो क्वेश्चन कसे सॉल्व करायचे, क्वेश्चन पेपर कसा सॉल्व झाला पाहिजे 3 तासामध्ये, एवढे 125 क्वेश्चन असतात. तर खूप सिम्पल असतं ते. त्याच्यामध्ये 3 राऊंड असे आम्हाला क्लासमध्ये सांगितलेले. तर फर्स्ट राऊंडमध्ये काय असतं की तुम्हाला आता क्वेश्चन वाचले आणि लगेच आन्सर येतं आहे, तर ते झालं फर्स्ट राऊंड की तुम्हाला 100% त्याचा आन्सर येते. त्याच्यानंतर राऊंड 2मध्ये 7 to 30% असे काही आन्सर असतात की 30% तुम्हाला ते कन्फ्युजिंग आहे, तर मग काय करायचं, त्याला राऊंड सेकंडमध्ये घ्यायचं. त्याच्यानंतर राऊंड 3मध्ये एकदमच तुम्हाला असं वाटतं की माझे फर्स्ट राऊंडमध्ये खूप कमी क्वेश्चन सॉल्व झाले, सेकंड राऊंडमध्ये पण खूप कमी क्वेश्चन झाले, तर तुम्ही राऊंड 3 घ्यायचा. थोडं त्याला डोकं लावायचं, थोडंसं लॉजिकली थिंकिंग करून बघायचं कुठे काय त्याचा संबंध लागतो का काय असं. आणि असं केलं ना तर तुमचा टाईम पण व्यवस्थित मॅनेज होतो. आणि राऊंड 1 तुम्ही 1-1.5 तासात कंप्लीट जरी केला तरी पण खूप आहे. थँक्यू. आता सगळ्यांनाच थँक्यू म्हणायचं.